रंग शरबतों का जय मित्रांनो, मी दीपक कुंदाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी कट्टा या चॅनलवर. मित्रांनो, आपण प्रपोर्शन हा टॉपिक संपवला होता, बरोबर? प्रपोर्शनचे आपले टोटल 3-4 लेक्चर झाले होते आणि आपण तो संपवला होता. सॉरी, प्रपोर्शन नाही, रेशो, बरोबर ना? गुणोत्तर हा टॉपिक संपवला होता आणि त्यानंतर आपल्याला सुरू करायचा आहे प्रपोर्शन, ज्याला आपण काय म्हणतो रे मराठीमध्ये आपल्या प्रमाण. आपण काय म्हणतो याला प्रमाण. ठीक आहे. आता गुणोत्तर आणि प्रमाण हे शक्यतो सगळेजण एकत्र शिकवतात, पण प्रमाण मी थोडासा डिफरंट शिकवतो. कारण का हा एक वेगळा टॉपिक आहे. ठीक आहे. त्याला गुणोत्तर मध्ये जास्त मिक्स करू नका. थोडासा म्हणजे गुणोत्तरचाच पार्ट आहे, बट वेगळं आपल्याला शिकायला लागतं. वेगळ्या कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, वेगळ्या टर्म्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हा आपण वेगळा शिकवतोय आणि आजच्या या लेक्चरमध्ये ना आपण वन शॉट मध्ये हा पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहे. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. वन शॉट आहे म्हटल्यावर सर तुम्ही पुढे पुढे स्किप करत जाल, तर तुम्हाला लेक्चर पूर्ण बघितल्यानंतर कळेल की कोणत्या लेवलचे क्वेश्चन याच्यामध्ये आहेत आणि किती अपडेटेड क्वेश्चन मी ऍड केले. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जसं की आपले टॉपिक सगळे सुरू झालेत आणि आतापर्यंत जे लेक्चर झाले त्या प्रत्येक टॉपिक मध्ये ठीक आहे काय केलेत मी 2024, 2025, 2023 जे लेटेस्टचे क्वेश्चन आहेत ते सगळे लेटेस्ट क्वेश्चन ऍड केले. शक्यतो 2025 ला जी जानेवारी फेब्रुवारी मध्ये एक्झाम झाली होती त्या फेब्रुवारीच्या एक्झामचे सुद्धा 2025 चे क्वेश्चन तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, जसे की आपण मागच्या सर्व टॉपिक मध्ये सुद्धा ऍड केलेले. त्याच्यामुळे आपली बॅच जी चालू आहे ती पूर्ण अपडेटेड सुरू आहे. ठीक आहे. नाही जुना कंटेंट घेतला ते शिकवलं असं काही नाही. नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो आणि पोहोचवत राहणार आहे. त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता हा प्रमाण टॉपिक मी वन शॉट मध्ये घेण्याचं किंवा मोठा लेंदी शिकवण्याचं कारण काय, तर 2025 ला जर एसएससी जीडी ला आलेले प्रश्न बघितला तुम्ही, फेब्रुवारी महिन्यामध्ये जी एसएससी जीडी ची 2025 ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वेश्चन्स बघितला ना तर प्रमाण या टॉपिकवर भरपूर प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. मध्य प्रमाण असू दे, तृतीय प्रमाण असू दे, चतुर्थ प्रमाण असू दे, तर या सर्व कन्सेप्टवर भरपूर प्रमाणात प्रश्न तुम्हाला 2025 ला विचारलेले होते आणि 2026 ला पण तशा पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता भरपूर आहे. त्याच्यामुळं परीक्षेच्या दृष्टीने 2026 एसएससी जीडीच्या दृष्टीनं हा टॉपिक खूप महत्वाचा बनतो. ठीक आहे. त्याच्यामुळं अगदी बेसिक पासून आपल्याला ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक कन्सेप्ट शिकायचे. मी आहे सोबत, अगदी व्यवस्थित समजावून सांगेन. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि शिकायचंय. ओके. चालेल. तर सुरू करूया मग. आता बघा, सगळ्यात पहिला प्रमाण म्हणजे काय? ठीक आहे. सगळ्यात पहिला आपण बघूया प्रमाण म्हणजे काय. सर तुम्ही प्रमाण प्रमाण म्हणताय, तर या प्रमाणला काय म्हणतो आपण? प्रमाण म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं एस बी, एस बी याला काय म्हणतो रे आपण? सर गुणोत्तर म्हणतो. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? गुणोत्तर म्हणतो. बरोबर? आणि गुणोत्तर म्हणजे काय असतं? तर दोन पदांमधील रिलेशन ते दाखवतं. दोन पदांमधील काय दाखवतं ते? संबंध दाखवतं. प्रमाण कशाला म्हणतात? तर दोन गुणोत्तरातील संबंध दाखवतो प्रमाण. प्रमाण काय दाखवतं? दोन गुणोत्तरातील ओके संबंध दाखवतो. म्हणजेच काय रे? सर एस बी एक गुणोत्तर आहे आणि दुसरं गुणोत्तर घेतलं मी सीसीडी. ठीक आहे. दुसरं गुणोत्तर घेतलं मी सीसीडी. तर एस बी आणि सीसीडी ही दोन्ही गुणोत्तर प्रमाणात आहेत. असं आपण कधी म्हणतो? तर बघा, तुम्ही ना एक्झाम मध्ये असं बघितलं असं एस बी आणि हे जे बरोबर सीसीडी असतं. ठीक आहे. आणि हे जे मध्ये 4 डॉट दिसतात ना यालाच आपण समप्रमाण म्हणतो किंवा प्रमाण म्हणतो. म्हणजेच काय, एस बी हे गुणोत्तर सीएचडी सोबत प्रमाणात आहे. आता याचा नेमका अर्थ काय? याचा नेमका अर्थ काय होतो? ठीक आहे. अगदी बेसिक पासून जाऊया, टेन्शन घेऊ नका. समजा मी तुम्हाला दोन गुणोत्तर दिली. काय? सर 15-30. काय म्हटलं तुम्हाला? 15-30 आणि दुसरं गुणोत्तर दिलं तुम्हाला 35-70. दुसरं गुणोत्तर दिलं समजा 35-70. तर ही दोन गुणोत्तर प्रमाणात आहेत. कसं म्हणतो आपण? काय हे प्रमाणात आहेत सांगा? तर बघा, समजा मी 15-30 आणि 35-70 ही दोन्ही गुणोत्तर सॉल्व्ह करायला घेतली, तर मी कसं लिहिणार आहे? तर 15/30 कसं लिहिणार आहे? 15/30
30 आणि 35/70. 35/70 बरोबर. आता याचं जर तुम्ही सोल्युशन काढला तर लक्षात येईल सर 15 एके 15, 15 दुनी 30 बरोबर ना. आणि इकडे पण बघा 35 एके 35, 35 दुनी 70 बरोबर. म्हणजे मला फायनल जे मिळणार आहे ते काय मिळणार आहे रे दोन्हीकडे. तर इकडं पण 1/2 मिळेल आणि बरोबर इकडं पण 1/2 मिळेल बरोबर ना. म्हणजे दोन्ही गुणोत्तर आपण जर सॉल्व्ह केली तर जवळपास सेमच सगळ्या व्हॅल्यू येतात. पद सेम येतात, गुणोत्तर सेम येतात दोन्ही. ठीक आहे. जिथंही गुणोत्तर सेम येतात ना यालाच आपण समप्रमाण म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? समप्रमाण म्हणतो. आता ही गुणोत्तर जे ही समप्रमाणात आहेत की नाही हे कसं ओळखू शकतो रे आपण? कशा पद्धतीने ओळखू शकतो? मी तर काय केलं, समजा याला मी ए म्हणलं, याला बी म्हणलं. ठीक आहे, म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी. काय केलं मी? ए छेद बी बरोबर सी छेद डी. थोडक्यात काय त्रिकस गुणाकार केलाय असं समजा. ओके, म्हणजे मला जर ओळखायचं असेल की सर दिलेली गुणोत्तर जे आहेत ती प्रमाणात आहेत की नाही, प्रमाणात आहेत की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपण काय करतो बघा. तर आपण या मधल्या दोन संख्येचा, ठीक आहे, मधल्या दोन संख्येचा गुणाकार करतो आणि या शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार करतो. म्हणजेच काय, गुणोत्तर प्रमाणात आहे की नाही हे जर मला ओळखायचं असेल तर मला एक समीकरण बनवावं लागतं. कोणतं? ए गुणुले डी, म्हणजे पहिलं पद आणि चौथं पद जे की डी आहे. ओके, थोडासा लोड घेतोय बघा. मी एकदा स्पीड पकडली ना तर हा बोर्ड लोड घ्यायला चालू करतो. बेटा जे करे तो करे क्या. बरं, यालाच डी करूया. ए गुणले डी बरोबर काय असणार आहे? बी गुणले सी. काय केलं मी? ए चा शेवटच्या पदासोबत गुणाकार केला आणि बी चा मधल्या तिसऱ्या पदासोबत गुणाकार केला. तर यालाच काय म्हणतो आपण? ए गुणले डी बरोबर बी गुणले सी. जर हे इज इक्वल मिळालं, हे जर इज इक्वल मिळालं तर आपण म्हणू शकतो की ते सर गुणोत्तर जे आहे ते प्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल, आता ए किती आहे इथं? 15 आणि डी किती आहे? 70 आहे बरोबर ना. तर ए किती आहे? 15 आणि डी किती आहे? 70 आहे. बरोबर किती यायला पाहिजे रे मला? 30 आणि 35 पण सेम यायला पाहिजे. बी किती आहे? 30. ओके, बी किती आहे? 30 गुणले सी किती आहे? 35. मग हा गुणाकार मला काय मिळायला पाहिजे? सेम मिळायला पाहिजे बरोबर ना. आता बघा काय होईल? 15 गुणले 7, 15 साठी किती मिळतं? तर 5 दर्शे आणि एक 0 आहे. आणि इकडं पण किती मिळेल सांगा? 3 15, हातच्याला जाईल 1 3 त्रिक 9 आणि 1 10, 105, 1050 मिळालं का? दोन्ही सेम मिळतं. याचाच अर्थ काय? तर दिलेलं गुणोत्तर जे आहे ते प्रमाणात आहे किंवा समप्रमाणात आहे. आता हे तुम्हाला सगळं जे सांगितलं हे काय झालं? प्रमाण झालं, समप्रमाण झालं. आता हे जे समप्रमाण आहे ना या समप्रमाणच्या 3 आणखी कन्सेप्ट बनतात. ठीक आहे, या समप्रमाणच्या ना आणखी 3 टर्म्स आहेत. ठीक आहे, किंवा 3 कॉन्सेप्ट आहेत. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जी कॉन्सेप्ट आहे, सगळ्यात पहिला जी कॉन्सेप्ट आहे त्याला आपण मध्य प्रमाण म्हणतो. काय म्हणतो रे? मध्य प्रमाण. यालाच इंग्लिशमध्ये आपण मीन प्रपोर्शन सुद्धा म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे मी याला? मीन प्रपोर्शन, जे की मध्य प्रमाण आहे. आता मध्य प्रमाण कसं काढायचं? जेव्हा तुम्हाला ए आणि बी अशा दोन संख्या आहेत, ए आणि बी अशा दोन संख्या आहेत आणि त्या दोन संख्यांचे तुम्हाला मध्य प्रमाण काढायचं असेल, काय काढायचं? दोन संख्यांचे मध्य प्रमाण. तर ते कशा पद्धतीने लिहितात बघा. दोन संख्यांचे मध्य प्रमाण म्हणजेच काय? मध्य प्रमाण मध्ये संख्या दोनच असणार आहे आणि तिसरी संख्या जी असणार आहे ते आपलं मध्य प्रमाण असणार आहे. फॉर एक्झाम्पल, कशा पद्धतीने लिहू शकतो मी? या केसमध्ये एस एक्स आणि एक्स बी अशा पद्धतीनं दर्शवलं जातं. म्हणजेच काय? ए आणि बी या दोन संख्या झाल्या. ठीक आहे, आणि या दोन संख्यांचं
जे मध्य प्रमाण आहे ते एक्स झालं. ठीक आहे. जे की कॉमन असणार आहे दोन्हीमध्ये आणि मध्ये असणार आहे. ठीक आहे. मग इथं मला जर मध्य प्रमाण काढायचं असेल, तर मी कुठला फॉर्म्युला तयार करू शकतो? तर तुम्ही तर सांगितलंय, काय सांगितलंय? या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार करा. ठीक आहे. काय सांगितलंय? मधल्या दोघांचा गुणाकार आणि शेवटच्या दोघांचा गुणाकार करा. फॉर एक्झाम्पल एक्स गुणिले एक्स काय होईल रे? सर एक्स वर्ग होईल. बरोबर किती येईल? ए गुणिले बी बरोबर किती येईल? ए गुणिले बी आणि एक्स बरोबर काय येईल? करणी चिन्हात ए गुणिले बी आणि हाच आपण यालाच आपण काय म्हणतो रे? हाच आपण मध्य प्रमाणचा फॉर्म्युला म्हणून वापरू शकतो. ठीक आहे. मध्य प्रमाण लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला दोन संख्या दिल्या ए आणि बी 5 आणि 7 दिल्या आणि त्यांचं मध्य प्रमाण काढायचंय तर काय करणार? करणी चिन्हात 5 आणि 7 चा गुणाकार करणार. 7 5 35 तर करणी चिन्हात 35 हे 5 आणि 7 चं मध्य प्रमाण आहे. ठीक आहे. समजा क्या? ओके चलो. आता यानंतर याची दुसरी कन्सेप्ट जी आहे. ठीक आहे. दुसरी कन्सेप्टला जाऊया आपण डायरेक्ट टाईप घेण्यापेक्षा. मध्य प्रमाण लक्षात आलं सगळ्यांच्या. त्यानंतर बघा याची सेकंड कन्सेप्ट जी आहे ते आहे तृतीय प्रमाण किंवा तिसरे प्रमाण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. काय म्हणतो आपण? तृतीय प्रमाण किंवा तुम्ही त्याला तिसरे प्रमाण पण म्हणू शकता. आता तृतीय प्रमाण काय असतं बघा. समजा तुम्हाला ए आणि बी या दोन संख्या दिल्यात आणि या दोन संख्यांचे तृतीय प्रमाण काढायचंय. तृ फक्त लिहितो. ठीक आहे. तृतीय प्रमाण काढायचंय. तर ते कसं असणार आहे नेमकं? नेमकं कसं असणार आहे? तृतीय प्रमाण हे नेमकं कसं असणार आहे? दोनच संख्या असतात. ठीक आहे. आणि तिसरं प्रमाण मला काढायचंय. तर त्या केसमध्ये काय होतं? सर ए आणि बी तर असणार आहे. त्यानंतर असणार आहे तुमचं 20 एक्स आणि एक्स काय झालं हे माझं तृतीय प्रमाण झालं. काय केलं मी इथं? ए आणि जे मध्य प्रमाण आहे ते तर 2 वेळा येणार. बरोबर ना? बी बी येणार आणि तृतीय प्रमाण माझं एक्स हे शेवटला आलं. बरोबर? टोटल 3 टर्म आल्या माझ्या. ए, बी आणि एक्स. मला शोधायचं काय आता तृतीय प्रमाण म्हणजे? सर मला ही एक्स शोधायचा आहे. कसं शोधणार? तर या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार. किती येईल सांगा? सर बी वर्ग बरोबर काय होईल? ए गुणिले एक्स. ए गुणिले एक्स. मला काढायचं काय रे? सर एक्स काढायचं आहे कारण माझं इथं तृतीय प्रमाण म्हणजेच काय? एक्स आहे. मग एक्स बरोबर काय होईल? हे बी वर्ग आहे असं. बी वर्ग आहे असं. आणि ए जे गुणाकारात आहे ते इकडे काय होईल? भागाकारात जाईल. इकडे काय होईल? भागाकारात. म्हणजे जिथं पण मला दोन संख्यांचं तृतीय किंवा तिसरे प्रमाण काढायला सांगतील तिथं मला फॉर्म्युला काय वापरायला लागणार आहे? एक्स बरोबर बी वर्ग भागिले ए. म्हणजे ए आणि बी या दोन्ही संख्या तुम्हाला दिलेल्या असतात आणि त्याचं तृतीय प्रमाण काढायला सांगितलं जातं. त्यावेळेला तुम्ही ए आणि बी इथं फॉर्म्युल्यामध्ये घालून डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. त्या पद्धतीने तुमचं तृतीय प्रमाण तुम्हाला मिळणार आहे. ओके. चलो. आता यानंतर या टॉपिकची लास्ट कन्सेप्ट. ठीक आहे. कन्सेप्ट नंबर 3. आपण पुढे अजून भरपूर शिकणार आहे. पण मी काय करतोय आधी तुमच्या थोड्या कन्सेप्ट क्लिअर करत जातो. जेणेकरून एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या तुमच्या, की नंतर आपण कंटिन्यू क्वेश्चन सॉल्व्ह करत घेऊ. आणि जसं प्रश्न सॉल्व्ह करणार आहे, जे की ऑलरेडी मी प्रिव्हियस इयर ऍड केले. ठीक आहे. तुम्हाला एसएससी जीडीला आलेले प्रश्न ऍड केले. कारण का? परीक्षा खूप कमी वेळेत आहे आता. त्यामुळं इकडलं तिकडलं फालतू शिकून काही उपयोग नाही. जे आपल्याला येणार आहे ते आपण अभ्यास केलेलं कधीही चांगलं असतं. ठीक आहे. तर तिसरी कन्सेप्ट आहे आपली चतुर्थ प्रमाण. तिसरी कन्सेप्ट आहे आपली चतुर्थ प्रमाण, ज्याला आपण चौथे प्रमाण सुद्धा म्हणू शकतो. आता चतुर्थ प्रमाण आहे सर म्हटल्यावर काय? मध्य प्रमाणला दोघ जण होती. तृतीय प्रमाणला दोघ जण होती. आता चतुर्थ प्रमाण आहे म्हटल्यावर तिघ जण पाहिजेत ना. बरोबर? म्हणजेच काय पाहिजे सर? ए पण पाहिजे, बी पण पाहिजे आणि सी पण पाहिजे. आणि यांचं आपल्याला काढायला लागणार आहे चतुर्थ प्रमाण. यांचं काय काढायला लागणार आहे? तर चतुर्थ प्रमाण
बरोबर ना? मग सर हे चतुर्थ प्रमाण लिहायचं कसं, कशा पद्धतीने असतं चतुर्थ प्रमाण नेमकं? बघा, समजा तुम्हाला ए दिलाय, बी दिलाय, त्यानंतर प्रमाणात सी दिलाय आणि चौथा जो आहे तो एक्स आहे. चौथा जो आहे तो एक्स आहे. म्हणजेच काय, सर मगाशी पण असंच काय तर लिहिलं शेवटला एक्स होतं. पण तिथं बी डबल होतं. ठीक आहे. तिथं 2च पद होती आणि बी डबल होतं. इथं 3 पद आहेत. ए, बी आणि सी आणि चौथं पद एक्स हे तुमचं चतुर्थ प्रमाण असणार आहे. क्लिअर? ठीक आहे. मग आता इथं कसं एक्स फाइंड करणार? सर कसं करणार सांगायला पाहिजे का? नाही. मगापासून तेच करालोय. काय करालोय? मधल्या दोघांना एकत्र आणायचं आणि शेवटच्या दोघांना एकत्र आणायचं. ठीक आहे. मग काय होईल सांगा? काय होईल? ए गुणले एक्स बरोबर बी गुणले सी. म्हणजेच काय? बीसी. आता बीसीचा फुल फॉर्म कोण काढत बसू नका. एक्स बरोबर काय होईल? बी गुणले सी भागिले ए. आणि हेच काय असणार आहे माझा चतुर्थ प्रमाणचा फॉर्म्युला. एक्स बरोबर बीसी अपॉन ए. एक्स बरोबर बीसी भागिले ए. अशा पद्धतीनं मी याचं चतुर्थ प्रमाण सुद्धा काढू शकतो. आता आपण शिकलो सर मध्य प्रमाण. मध्य प्रमाण म्हणजेच काय? एक्स बरोबर करणी चिन्हात ए बी. त्यानंतर आपण सर शिकलो. ठीक आहे बघा, एकदा 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 रिवाइज करा. ओके. सर पहिला शिकलो काय? मध्य प्रमाण. मध्य प्रमाण म्हणजेच काय? करणी चिन्हात ए बी. ठीक आहे. त्यानंतर शिकलो आपण सर तृतीय प्रमाण. तृतीय प्रमाण म्हणजेच काय? बी वर्ग भागिले ए. ठीक आहे. त्यानंतर सर आपण तिसरी कन्सेप्ट शिकली कोणती? चतुर्थ प्रमाण. चतुर्थ प्रमाण म्हणजेच काय? बीसी भागिले ए. 3 फॉर्म्युला अगदी सोपे आहेत, लक्षात राहतील. हे 3 फॉर्म्युला लक्षात राहिले तर याच्या पुढचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. फक्त तुमचं डोकं इथं असायला पाहिजे. कुठं असायला पाहिजे रे? इथं असायला पाहिजे. क्लिअर है? चलो चले आगे. आता बघा, यानंतर आपण टाइप वाईज जाऊया. आता टाइप घेताना पण मी काय केले, क्वेश्चन टाइप वाईज घेतलेत. म्हणजे पहिला मध्य प्रमाणचे, त्यानंतर तृतीय प्रमाणचे, त्यानंतर चतुर्थ प्रमाणचे आणि त्यानंतर चौथे एक स्पेशल टाइप आहे. ती आपण शेवटला बघणार आहे. चारीच्या चारी टाइप आजच्या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थित क्लिअर करणार आहे. प्रत्येक टाइपची 8-10 एक्झाम्पल मी आजच्या लेक्चरमध्ये ऍड केलेली आहे. ठीक आहे. जवळपास 25 ते 30 एक्झाम्पल आपल्याला आजच्या एका लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचे आणि तीही अगदी आरामात, अगदी आरामसे माचो. ठीक आहे. चलो. आता बघा, टाइप 1 असणार आहे आपली कशावर डिपेंड? मध्य प्रमाण. कशावर असणार आहे रे? मध्य प्रमाण. ज्याला सर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? मीन प्रपोर्शन. काय म्हणतो? मीन प्रपोर्शन. आणि हिंदीमध्ये सुद्धा काही जणी लक्षात ठेवा, जर हिंदीमध्ये तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याला मध्य अनुपात. काय म्हणतात? मध्य अनुपात असं म्हणतात. तिन्ही शब्द लक्षात ठेवा. नाही प्रश्नामध्ये एखाद्या सर मध्य अनुपात येईल, त्यावेळेला आम्ही काय करणार? कुठं मध्य प्रमाण येईल, कुठे मीन प्रोपोर्शन येईल, आम्हाला तर काय समजणार नाही. त्याच्यामुळे तिन्ही शब्द सांगितले. मराठी मध्य प्रमाण, इंग्लिश मीन प्रोपोर्शन आणि हिंदी मध्य अनुपात. काही मुलं हिंदीतून पण सॉल्व्ह करतात ना, त्यांच्यासाठी मध्य अनुपात लक्षात ठेवा. आता बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, सगळ्यात सोपा आणि साधा. काय प्रश्न आहे? सर 21 आणि 189 चे मध्य प्रमाण शोधा. SSCGD फेब्रुवारी 2024 शिफ्ट 3 ला आलेला साधा सरळ प्रश्न आहे. 21 आणि 189 चे मध्य प्रमाण शोधा. ठीक आहे. मला सांगा काय येऊ शकतं रे? तर मध्य प्रमाण x बरोबर काय असतं? करणी चिन्हात ए गुणले बी. बरोबर. आता याला मी ए मानला, याला मी बी मानला. ठीक आहे. काय येईल सांगा मग? ए किती आहे सर? 21 गुणले बी किती आहे? 189. ठीक आहे. दोघांचा गुणाकार किती येईल सांगा मला? दोघांचा गुणाकार किती येईल रे? कमी चिन्ह 189 आहे ना. 9 एक्के 9. ठीक आहे. 9 दुनी 18 हातच्याला जाईल. बरोबर. त्यानंतर 8 आणि 21. 8 एक्के 8, 21 8 144 होईल का?
डायरेक्ट करण्यापेक्षा काय करू आपण, थोडस इथं सॉल्व्ह करून घेऊ. 189 इंटू 21, 21 ने याला गुणायचं आहे मला. किती मिळेल सांगा? पहिला तर 1 न गुणल्यावर सर 189च मिळेल मला. 2 न गुणा, 9 दुनी 18, 8 दुनी 16 अधिक 1 17, 2 के 2 अधिक 1 3. किती मिळणार आहे रे? 9 6, आजच्याला जाईल 1 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 3 39 69. किती मिळालं मला? 39 69. आता मला काढायचं काय? एक्स आहे. आणि हे एक्स तर इथं कशात दिले रे? कर्णी चिन्हात दिलंय, की कर्णी चिन्हाचं 39 69 आहे. बरोबर ना? वर्गमुळात 39 69 आहे. मग 39 69 हा कशाचा वर्ग आहे? कशाचा वर्ग आहे? आपल्याला इतके वर्ग तर पाठ नसतात. मग इथं आपण एक ट्रिक वापरायची. काय? मी तुम्हाला युनिट डिजिट नावाची एक कन्सेप्ट सांगितली, बरोबर? जर कोणाला माहित नसेल, युट्यूबवर माझा युनिट डिजिट वर एक स्पेशल व्हिडिओ आहे. तो जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. युनिट डिजिट नावाचे एक कन्सेप्ट सांगितले. इथं युनिट डिजिट किती आहे? 9 आहे. याचा अर्थ काय? की ज्या संख्येचा सुट्टे स्थानावरील अंकाचा वर्ग 9 असेल, तीच संख्या याचं वर्गमूळ असणार आहे. ठीक आहे? म्हणजेच काय? सर इथं 6 आहे, बरोबर? 6 चा वर्ग किती होतो? 36. सुट्टे स्थानी किती येणार? 6. इथे किती आले? 9. सर 8 आहे. 8 चा वर्ग किती येतो? 8 8 64. सुट्टे स्थानी किती येतं? 4. पण आपल्याला पाहिजे आहे 9. इथं काय रे? 3. 3 चा किती येतो? वर्ग 9 येतो. इथं पण 9 आहे. म्हणजे ऑप्शन सी आपला करेक्ट असणार आहे. ऑप्शन डी किती आहे? 2 आहे. 2 चा वर्ग 4 येतो. इथं 9 आहे. काही फरक पडत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे 63 हे अंतर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. याचं मध्य प्रमाण किती असणार आहे रे? 63. बघा, क्वेश्चन सोपा आहे, पण काय कॅल्क्युलेटिव्ह आहे. क्वेश्चन सोपा आहे, पण कसं आहे? कॅल्क्युलेटिव्ह आहे. तुम्हाला आलं पाहिजे, कॅल्क्युलेशन तुमचं जमलं पाहिजे. आणि हे कधी जमेल? ज्यावेळेला तुम्हाला पाढे-पाठ असतील, ज्यावेळेला तुम्हाला वर्ग वर्गमूळ पाठ असतील, घन-घनमूळ पाठ असतील, तेव्हा तुम्हाला जमून जाईल. ठीक है? ओके, समझ में आया? चलो नेक्स्ट क्वेश्चन. सोपा आहे बघा. काय प्रश्न आहे सांगा मला? सर 0.64 आणि 0.81 चे मध्य प्रमाण शोधा. एक्स बरोबर मध्य प्रमाण बरोबर फॉर्म्युला काय आपला? ए गुणले बी. मला सांगा, ए गुणले बी म्हणजे किती होणार आहे? 0.64. ओके, तर पॉइंट आहे गुणले 0.81. 0.81 हे आलं वर्गमुळात. आता बघा, इथं थोडासा डोक्याचा वापर करायचा. तुम्ही काय करताय? सर 0.64 आणि 0.81 गुणाकारामध्ये आहेत. पहिला यांचा गुणाकार करतो आणि मग हे वर्गमूळ घालवतो. असं करताय ना? तर ती चूक इथं करायची नाही. का सांगा? 0.64 पण कशाचा तर वर्ग आहे आणि 0.81 पण कशाचा तर वर्ग आहे. बरोबर ना? 0.64 कशाचा वर्ग आहे? 0.8 चा. 8 8 64 होतं ना? म्हणजे 0.64 आहे. तर 0.64 बद्दल या वर्गमुळातून मी सर 0.8 बाहेर घेऊ शकतो. ठीक आहे? गुणाकार आहे असा ठेवला. आणि 0.81 पण कशाचा वर्ग आहे? 0.9 चा. 0.9 चा. बरोबर? म्हणजे या 0.81 बद्दल मी वर्गमुळातून 0.9 बाहेर घेऊ शकतो. दोन्ही पण संख्या बाहेर आल्या, याचा अर्थ वर्गमूळ आपलं गेलं. बरोबर? आता गुणाकार करा. 0.0 आहे. 0. किती येईल? 8 9 72. बरोबर का? म्हणजे माझा आन्सर किती असणार आहे? 0.72. त्या दोन संख्यांचं मध्य प्रमाण असणार आहे ऑप्शन ए, 0.72. क्लियर? ओके रविंद्र, गुड. चलो चले आगे. नेक्स्ट वन. व्हाट्स द क्वेश्चन? काय प्रश्न? अब सॉल्व करके दिखाओ. चलो बघा, 10 फेब्रुवारी 2025 शिफ्ट 2 ला आलेला प्रश्न आहे या वर्षी. थोडस कॅल्क्युलेटिव्ह केलंय त्यांनी, जास्त नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. आपल्याला मध्यानुपाती काढायचा आहे, म्हणजेच काय? मीन प्रपोर्शन, मध्य प्रमाण. जो शब्द तुम्हाला आवडते तो घ्या. नाही तुम्ही सर मध्यानुपाती कुठनं काढला मध्येच असं म्हणाल कोणतं? ठीक आहे, तर तसं काय करू नका. एक्स बरोबर काय येईल? कर्णी चिन्हात ए गुणले बी. ए काय? 12 अधिक 6 कर्णी चिन्हात 2. ए काय? 12 अधिक 6 कर्णी चिन्हात 2. आणि बी काय? 8 वजा 4 कर्णी चिन्हात 2. 8 वजा 4 कर्णी चिन्हात 2 आहे.
बरोबर ना? आता मला काय करायला पाहिजे, या दोघांचा गुणाकार करायला पाहिजे. मला काय करायला पाहिजे, या दोघांचा गुणाकार. मग तो कसा करणार मी, सर करणी चिन्ह तर आहे असं राहीलच माझं. आता काय करणार मी, सगळ्यात पहिला यातल्या फक्त 12 काय करणार, या 8ला पण गुणला आणि या वजा 4 करणी चिन्हात 2ला पण गुणणार. बरोबर ना? मग काय होईल सांगा मला, 12 गुणले 8, 12 8 96. बरोबर. 12 वजा 4 करणी चिन्हात 2 म्हणजेच काय होईल, सर वजा आहे असं येईल. 12 2 24, 12 चोक 48 करणी चिन्हात 2. बरोबर ना? काय केलं मी, 12 पहिला 8ला गुणलं, 12 नंतर 4 करणी चिन्हात 2ला गुणलं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, राहिलं काय आपलं, आता हे अधिक 6 करणी चिन्हात 2. काय राहिलं, अधिक 6 करणी चिन्हात 2. त्यानं पण या 8ला पण गुणणार आणि या 4 करणी चिन्हात 2ला पण गुणणार. मग मला सांगा काय होईल, अधिक 6 करणी चिन्हात 2 गुणले 8 काय होईल, 8 संग 48 करणी चिन्हात 2. बरोबर ना? 8 संग 48 आणि करणी चिन्हात 2 आहे असं आलं. आता 6 करणी चिन्हात 2 वजा 4 करणी चिन्हात 2 यांचा गुणाकार करा. काय होणार आहे, वजा 6 चोक 24 आणि करणी चिन्हात 2 गुणुले करणी चिन्हात 2 म्हणजेच काय, 2 वेळा करणी चिन्हात 2 आहे त्याच्यामुळं 2 त्यातून काय येणार, बाहेर येणार. बरोबर ना? इथं पण करणी चिन्हात 2 आहे, इथं पण करणी चिन्हात 2 आहे, म्हणजे काय होणार, करणी चिन्हात 4 होणार. आणि करणी चिन्हात 4 याचा अर्थ काय, सर 2. कारण का 4 हे काय, 2च वर्ग आहे. बरोबर. क्लिअर आहे इथपर्यंत? थोडासा लॅग होतोय का रे व्हिडिओ? ओके, समजून घ्या, होईल, कंटिन्यू होईल, काही टेन्शन नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा, पुढे काय करणार मी, इथं जर बघितला तर काय झालंय रे, वजा 48 करणे चिन्हात 2 आणि अधिक 48 करणे चिन्हात 2 कॅन्सल होईल. वजाला अधिक काय होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर जे राहिलं ते लिहून घेऊ आपण. काय राहिलं, सर करणी चिन्हात 96 वजा 24 गुणिले 2 48. 96 वजा काय राहिलं, 48 म्हणजेच काय, 96 वजा 48 काय होईल, फक्त करणी चिन्हात 48. आता बघा, करणी चिन्हात 48 हे माझं उत्तर आलंय, पण इथं मला त्या फॉर्म मध्ये दिसतंय का रे, नाही. तर मला यामध्ये अजून काहीतरी करावं लागेल. काय करायला पाहिजे मला, अजून यामध्ये काहीतरी वाढ करावी लागेल. कुठली वाढ करेन मग मी, तर मी 48 ला काय करू शकतो, 16 गुणिले 3 लिहू शकतो. 16 गुणिले 3 लिहू शकतो. 16 त्रिक 48 होतं ना, तर 16 गुणिले 3 लिहिलं. आणि आता या 16च्या बद्दल मी 4 बाहेर काढेन, करणी चिन्हात 3 आहे असं राहील. बरोबर ना? फायनल आन्सर काय असणार आहे, 4 करणी चिन्हात 3. ऑप्शन डी माझा करेक्ट असणार आहे. समजलं का मला? ओके, काय असणार आहे माझं फायनल आन्सर, 4 करणी चिन्हात 3. ओके. व्हिडिओ लॅग झालाय का रे, एक मिनिट हा, मला चेक करू द्या. ओके, ठीक आहे. आता दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? ओके, ठीक आहे. चल, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, सेम टाईपचं. आपल्याला काय करायचंय, एक्स अधिक वाय चा वर्ग 4 आणि एक्स वजा वाय चा वर्ग 4 चे मध्य प्रमाण शोधायचंय. ठीक आहे, एसएससी जीडी 2023 ला आलेला तुमचा प्रश्न आहे. अगदी चांगल्या लेवलचा प्रश्न आलाय. ठीक आहे, आपल्याला मध्य प्रमाण शोधायचं आहे. मध्य प्रमाण म्हणजेच काय सर, एक्स बरोबर करणी चिन्हात ए गुणले बी. ए किती आहे सांगा, एक्स अधिक वाय, काय, एक्स अधिक वाय याचा घातांक 4. ठीक आहे, आणि बी काय, एक्स वजा वाय याचा घातांक 4. ठीक आहे. आता बघा, याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, तर इथं मला ऑप्शन मध्ये ना
वर्ग वर्ग त्याचा घातांक वर्ग असं काहीतरी दिसतंय. म्हणजे मला एक्स वर्ग आणि वाय वर्ग आणण्यासाठी एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय अशी टर्म तयार करायला पाहिजे. बरोबर ना? मग मी काय करेन रे? काय करेन? तर करणी चिन्हात सर काय करतो मी? एक ब्रॅकेट घेतो. पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक वाय लिहितो आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स वजा वाय लिहितो आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय देतो, सॉरी, या होल ब्रॅकेटचा घातांक काय देतो, 4 देतो. म्हणजे पूर्ण कंसाचा घातांक 4 दिला. या कंसाचा पण घातांक 4 आहे, या कंसाचा पण घातांक 4 आहे. मग मी काय केलं, त्या दोन्ही कंसांना एकत्र केलं आणि दोन्ही कंसांचा मिळून घातांक 4 दिला. समजलं ना? दोन्ही कंस काय केले, एकत्र केले आणि त्या दोन्ही कंसांचा मिळून घातांक किती दिला, 4 दिला. आता बघा काय होईल, करणी चिन्हात काय होईल, कंस मला सांगा एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय म्हणजे काय? तर एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय म्हणजेच काय असतं, एक्स वर्ग वजा वाय वर्ग असतं आणि याचा घातांक सर 4 आहे. याचा घातांक काय, 4 आहे. मग मला हे करणी चिन्ह जर घालवायचं असेल तर या 4 घातांक मधलं 2 कमी करायला लागणार. बरोबर ना? करणी चिन्हात घालवायचं असेल तर या 4 घातांक मधलं 2 कमी करायला लागणार. म्हणजे माझा आन्सर काय मिळेल रे? माझा आन्सर मिळेल सर एक्स वर्ग वजा वाय वर्ग आणि त्याचा वर्ग. ऑप्शन दिसतोय का बघा कुठं? ऑप्शन दिसतोय का, एक्स वर्ग वजा वाय वर्ग त्याचा वर्ग. क्लिअर? तर हा ऑप्शन माझा राईट आन्सर असणार आहे. ओके. तर या लेवलचे प्रश्न तुम्हाला एसएससी जीडी ला येतात. मध्य प्रमाणवर सोपे प्रश्न पण बघितला आणि ऍडव्हान्स प्रश्न पण बघितला. ठीक आहे, जाऊया थोडस पुढे. ओके, सोडायचं नाही, आपण क्लिअर करायचं आहे. ठीक आहे, कितीही वाजू दे. चलो, हा बघा प्रश्न. काय प्रश्न, एक्स आणि वाय यांचा मध्यानुपाती झेड आहे, तर एक्स वर्ग झेड आणि वाय वर्ग झेड यांचा मध्यानुपाती काय असेल, म्हणजे मध्य प्रमाण काय असेल विचारले. आता त्यांनी सगळ्यात पहिला मला काय म्हटलंय, एक्स आणि वाय यांचं मध्य प्रमाण झेड आहे. याचा अर्थ काय रे, झेड याचा अर्थ काय सर, झेड बरोबर करणी चिन्हात एक्स वाय असणार आहे. बरोबर ना? मध्यानुपाती काय असणार आहे, झेड, म्हणजे मध्य प्रमाण झेड आहे आणि मध्य प्रमाण म्हणजे काय असतं, करणी चिन्हात एबी, मग करणी चिन्हात एक्स वाय येणार. बरोबर. मग मी इथं काय करतो, तर झेडचा वर्ग बरोबर करणी चिन्हात एक्स बरोबर एक्स वाय. बरोबर ना? करणी चिन्ह घालवायला काय केलं मी, इकडे झेडला स्क्वेअर केला, झेडचा वर्ग केला, म्हणजे करणी चिन्ह तिकडलं कॅन्सल झालं. हे तर झालं माझं फर्स्ट. हे तर झालं माझं फर्स्ट सिच्युएशन. मी इथं थांबतो. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलंय, तर एक्स वर्ग झेड आणि वाय वर्ग झेड यांचा आपल्याला मध्यानुपाती काढायचा आहे. म्हणजे मला एक्स काढायचा आहे. कुणाचा? एक्स म्हणजेच काय रे, मध्यानुपाती. लक्षात ठेवा, इथे एक्स घेत नाही, कारण का सांगा, इथे एक्स वाय या टर्म आहे. इथं काय घेतो मी, मध्य प्रमाण घेतो. मला काढायचं आहे मध्य प्रमाण. कुणाचं? तर एक्स वर्ग झेड आणि वाय वर्ग झेडचं. ठीक आहे ना? तर कसं काढू शकतो मी, सर एक्स वर्ग झेड म्हणजेच किती येणार, एक्स वर्ग वाय आहे काय झेड आहे, सॉरी, एक्स वर्ग झेड गुणले काय होईल, वाय वर्ग झेड गुणले काय होईल, वाय वर्ग झेड. आता मी इथे काय करू शकतो बघा, मी काय करतो, या सगळ्यांना एकत्र लिहितो. मी काय करतो, या सगळ्यांना एकत्र लिहितो. कसा एकत्र लिहितो बघा, तर एक्स वर्ग वाय वर्ग एका जागी घेऊया, एक्स वर्ग वाय वर्ग एका जागी घेऊया आणि झेड आणि झेड या दोन्हीचा गुणाकार केला तर काय मिळेल रे मला, झेड वर्ग मिळेल. आता बघा, प्रत्येक संख्येला वर्ग आहे, याचा अर्थ काय होणार, करणी चिन्हातनं बाहेर काढताना तिघांचा पण वर्ग कॅन्सल होईल आणि करणी चिन्ह पण कॅन्सल होईल. बरोबर ना? म्हणजेच काय येणार आहे, माझं मध्य प्रमाण येणार आहे एक्स वाय आणि झेड येणार आहे. काय येणार आहे, एक्स वाय आणि झेड येणार. पण मला पाहिजे काय सांगा, मला वाय झेड वर्ग झेड एक्स झेड वर्ग किंवा झेड क्यूब पाहिजे. पण माझं तर एक्स वाय झेड आले, मी काय करू शकतो, आता बघा, इथं एक्स वाय बरोबर झेडचा वर्ग आहे, मी तेच इथं ठेवतो ना. एक्स वाय बरोबर काय ठेवतो, झेडचा वर्ग ठेवतो गुणले
माझे इथं झेड आहेच, बरोबर. काय येईल? झेडचा वर्ग गुणिले झेड काय होईल? झेडचा घन होईल, झेडचा क्यूब होईल. आणि तो माझा ऑप्शन मध्ये सर आहे, ऑप्शन डी, झेड क्यूब याचं बरोबर उत्तर असणार आहे. बरोबर, झेडचा घन हे याचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे? समजा क्या? ठीक आहे. तर अशा टाईपचे पण क्वेश्चन येतात मध्य प्रमाणच्या बाबतीत. त्याच्यामुळं मध्य प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीला घेतलाय. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगदी चांगले चांगले क्वेश्चन घेतलेत मी तुमच्या आजच्या लेक्चर मध्ये. सोपं सोपं शिकवून आपल्याला पुढे पळायचं नाही, तर जे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाईल असंच लेक्चर आपल्याला बघायचं आहे. कारण का, कसं होतं, सोपं सोपं तुम्ही शिकता, ठीक आहे, सोप्या सोप्या प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करता आणि परीक्षेला जाता, आणि परीक्षेत तुम्हाला येतं थोडंसं अवघड, मग तुम्ही घाबरून जाता आणि फेल होता. ठीक आहे. तर आपल्याला तयारी करतानाच बेसिक टू ऍडव्हान्स ठेवायचे आहे, जी की आपण अर्जुना बॅच मध्ये पहिल्यापासून घेत आलोय. ठीक आहे. अगदी बेसिक पासून सुरुवात करून आपल्याला शेवटला ऍडव्हान्स प्रश्नांपर्यंत पोहोचायचं. ओके. त्यामुळं व्यवस्थितपणे लक्ष देऊन बघायचं प्रत्येक लेक्चर. लेक्चर करा, त्यासोबत ती प्रॅक्टिस सेट पण सॉल्व्ह करायची, जी तुम्हाला ऍप मध्ये मिळते, अपलोड केलेली आहे. ओके. चलो, आता बघा. 18 आणि 98 यांचा मध्यानुपाती म्हणजेच मध्य प्रमाण 2a अधिक 6 असेल तर a चं मूल्य मला शोधायचं. त्यांनी काय सांगितलंय? मीन प्रपोर्शन जे आहे ते 2a अधिक 6 आहे, आणि ते कुणाचं आहे? 18 आणि 98 या दोन पदांचं आहे. कुणाचं आहे रे? 18 आणि 98 या दोन पदांचं आहे. तर मला सांगा, 2a अधिक 6 ची व्हॅल्यू काय आहे? a ची व्हॅल्यू काढायची. मग 2a अधिक 6 हे काय आहे रे? मध्य प्रमाण आहे. मग मध्य प्रमाण बरोबर काय येईल? करणी चिन्हात ए गुणले बी. ए किती आहे? तर 18 आहे. आणि बी किती आहे? सर 98 आहे. किती आहे? 98. मग यांचा काय करा रे? गुणाकार करा. 2a अधिक 6 बरोबर 18 गुणले 98 करा. किती येते सांगा मला? 18 गुणिले 98 किती येईल? 18 8 किती येतं? 144. 4 आजच्याला जाईल काय? 14 जाईल. 18 9 किती येतं? 18 9 172. किती येतं? सॉरी, 172 येणार नाही. 8 9 72 आणि 9 अधिक 7 162 येईल. ओके. किती येईल? 162. आणि पहिलं हातच्याचं किती आहे रे? 14. हातच्याचं किती आहे आपलं? 14. किती येईल हे? 6 7 आणि 1 किती येईल? 1764. किती आलं माझं? 1764. मग मला सांगा, 2a अधिक 6 बरोबर 1764 हा कशाचा वर्ग आहे रे? 1764 हा कशाचा वर्ग आहे? सांगू शकताय का? 40 गुणिले 40. ओके. 1600 अधिक 2 गुणिले 4 कशाचा वर्ग येईल? 42 चा येतो का बघा? 42 चा येतो का बघा? 2 दुनी 4 आणि 2 चोक 8. 4 दुनी 8 आणि 4 चोक 16. बरोबर का? 8 अधिक 8 6 होईल. 7 1 1774. बरोबर. कशाचा वर्ग आहे रे? 42 चा आहे. म्हणजे काय? 1764 कर्णांच्या चिन्हातनं बाहेर आल्यावर किती मिळेल मला? 42 मिळेल. आता बघा, इथं मी 2a बरोबर 42 हे अधिक 6 इकडे काय होणार? वजा 6 होणार. मग ए बरोबर काय येईल माझं? ए बरोबर काय येईल? 42 वजा 6 किती येतं? 42 वजा 6 किती येतं बाळांनो? तर सर 36 येतं. आणि 36 भागिले 2 होईल, कारण का हे गुणाकारात ए ला जे 2 होतं ते इकडे काय होईल? भागाकारात. म्हणजेच ए बरोबर किती मिळालं मला? तर 18 मिळालं. ए बरोबर किती मिळालं मला? 18 मिळालं. आणि मला हेच काढायचं होतं. ऑप्शन मध्ये आहे का चेक करा. ऑप्शन सी 18 मध्ये आन्सर असणार आहे. 7 फेब्रुवारी 2025 ला आलेला प्रश्न. ठीक आहे. मी का शिकवतो इतकं तोडून? समजतंय का? का शिकवतोय? कारण हे लेटेस्ट क्वेश्चन आहेत सगळे. आता लेटेस्ट विचार आलेत असे प्रश्न या लेवलचे. पहिला इतके अवघड क्वेश्चन जास्त विचारत नव्हते. पण 2025 ला तर असे भरपूर प्रश्न विचारले, जिथं कॅल्क्युलेशन्स भरपूर आहेत. ठीक आहे. तर ते प्रश्न सॉल्व्ह तुम्ही करायला पाहिजे.
ओके, चलो नेक्स्ट. ऑन द नेक्स्ट. तर अजून दोन प्रश्न आपण घेणार आहे. त्यातला एक मी सोडवेन, दुसरा तुम्ही सोडवायचा. ठीक आहे. हा मी सोडवतो. पुढचा बघूया प्रश्न कसा आहे. 3x यांचे मध्यप्रमाण एवढा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहे. हा सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. ठीक आहे. काय बघा, 36 आणि एक संख्या n, दोन संख्या आहेत तिथं. कुठली? ए 36 आहे आणि बी n आहे. यांचं मध्य प्रमाण काय आहे? 8 आहे. यांचं मध्य प्रमाण काय आहे? 8 आहे. आणि 32, सॉरी, यांचं मध्य प्रमाण आणि काय म्हटलं रे यांनी? ओके, इथं हा खोडा आणि वर करा. ठीक आहे. बघा आता, 36 आणि एक संख्या n यांचं मध्य प्रमाण हे, हा नाही रे इथं, हे हा झाले चुकून ना, ते हे आहे. हे काय आहे? हे आहे. हे काय आहे? 8 आणि 32 यांच्या मध्यानुपातीच्या 3 पट आहे. तर n चे मूल्य शोधा. त्यांनी काय सांगितलंय? 36 आणि n यांचं मध्य प्रमाण. मग मला सांगा, 36 आणि n चं मध्य प्रमाण किती येईल रे? करणी चिन्हात 36 गुणिले n येईल. करणी चिन्हात 36 गुणिले n येईल. हे काय? हे काय? 8 आणि 32 यांच्या मध्य प्रमाणाच्या 3 पट आहे. काय? 8 आणि 36 यांचं मध्ये प्रमाण काय आहे? करणी चिन्हात 8 गुणिले 36. आणि याच्या काय रे? याच्या काय? याच्या सर 3 पट आहे. तर मला काढायचं आहे n ची व्हॅल्यू. मला काय काढायची आहे? n ची व्हॅल्यू. कशी काढू शकतो? कशी काढू शकतो? सांगा. काय करू शकतो इथं? करणी चिन्हात 36 गुणिले n आहे असं ठेवूया. बरोबर. आता इथं काय होईल सांगा? 3 करणी चिन्हात 8 गुणिले 36 करा. 8 संग 48 हातच्याला जाईल 4, 8 त्रिक 24 अधिक 4, 8 संग 48 आणि 8 त्रिक 24 अधिक 4 28, 288. बरोबर किती आलं? 288 झालं ना? ओके. आणि 288 कशाचा वर्ग आहे माहित आहे का? 36च आहे ना? तरीच म्हटलं 288 कसं काय येऊ शकतं इथं? इथं 32 आहे रे. मैं बोल भी रहा था ऐसा कैसे आ सकता है. ओके, आता बघा, 8 दोन्ही किती होईल? 16, हातच्याला जाईल 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, 256. हा आला पूर्ण वर्ग. ठीक आहे. पूर्ण वर्ग आला म्हणजेच काय? करणी चिन्हात 36 गुणिले n बरोबर काय होईल? 3 गुणिले 256 कशाचा वर्ग आहे? सर 16चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. मग काय होईल? करणी चिन्हात 36 गुणिले n बरोबर 16 दुनी 32, 16 त्रिक 48 होईल. 16 त्रिक काय होईल? 48. आता मला इकडलं करणी चिन्ह घालवायचंय. मला काय करायचंय? इकडलं करणी चिन्ह घालवायचंय. तर हे करणी चिन्ह घालवायला काय करतो मी? हे 36 गुणिले n करतो. करणी चिन्ह इथं काय केलं? घालवलं. आणि हा 48 चा वर्ग करतो. काय करतो? या 48 चा वर्ग करतो. म्हणजेच काय? 48 गुणिले 48 ठेवतो. 48 चा वर्ग म्हणजेच काय रे? 48 गुणिले 48. मग n बरोबर किती येईल? n बरोबर किती येईल? सर 48 गुणिले 48 भागिले 36. सॉल्व करा. किती येतं सांगा मला. काय करू शकतो मी? 8 संग 48 किती भाग देऊया रे? 4 न देऊया का? 4 नव्वे 36, बरोबर ना? 4 नव्वे 36, 4 एके 4, 4 दुनी 8 आणि किती न देऊया इथं? 3 न देऊया. इथं तर 4 न दिलाय ना? 3 न देऊया. 3 त्रिक 9, 3 एके 3, 3 संग 18 आणि 3 एके 3, 3 चौक 12. मग आता पुढे बघा, n बरोबर किती आलं माझं? n बरोबर शिल्लक किती राहिले रे? 4 गुणिले 16. 4 गुणिले 16 म्हणजेच काय? 16 चौक 64. यांची व्हॅल्यू किती आली माझी? 64. ऑप्शन आहे का? आहे आहे आहे. चलो, ऑप्शन ए याचं राईट आन्सर असणार आहे. समजलं का? थोडस कॅल्क्युलेशन आहे, पण करावं लागेल. ठीक आहे.
तर इथं आपलं मध्य प्रमाण संपतं. आता तुम्हाला होमवर्क साठी एक क्वेश्चन देतो मी. ओके, हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला होमवर्क साठी. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय. ओके, व्हिडिओ स्टॉप करा, काय करायचंय करा, पण याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. ठीक आहे, किंवा तुम्ही सॉल्व्ह करा आणि नंतर येऊन देऊ शकता. ठीक आहे, चला आता आपण जाऊया नेक्स्ट टाइपला, टाइप नंबर 2. आता टाइप नंबर 2 मध्ये मी तुम्हाला दुसरी कन्सेप्ट एक शिकवलेली. कोणती सांगा? कोणती? तृतीय प्रमाण. कोणती गोष्ट शिकवलेली? कुठली कन्सेप्ट शिकवलेली? सर, तृतीय प्रमाण. हे तृतीय प्रमाण बरोबर काय सांगितलेला फॉर्म्युला? तृतीय प्रमाण बरोबर फॉर्म्युला काय सांगितलेला? तर एक्स बरोबर बी वर्ग वजा ए, सॉरी बी वर्ग भागिले ए. ओके, आणि यालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो रे? इंग्लिश मध्ये यालाच आपण म्हणतो थर्ड प्रपोर्शन. आता याच्यावरचे आपण काय बघूया? क्वेश्चन्स बघूया. थर्ड प्रोपोर्शन बरोबर काय सांगितलेलं मी? बी वर्ग भागिले ए वापरायचं. तर त्याच्यावरच्या आता टाइप 2 मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायचे. ते पण अगदी असं बेसिक पासून ऍडव्हान्स कडे जाऊया. आता बघा, यातला टाइपचा पहिला प्रश्न काय आहे तुमच्या स्क्रीनवर? प्रश्न आहे 20 आणि 25 यांचा तृतीय अनुपाती थर्ड प्रोपोर्शन शोधायचा आहे. मला सांगा, एक्स बरोबर तृतीय अनुपाती काय असतो? बी वर्ग भागिले ए. मग बी कुठला आहे? हा 25 आहे आणि ए कुठला आहे? 20 आहे. बरोबर. मग एक्स बरोबर किती होईल माझं? बी सर 25 आहे. 25 चा वर्ग घेण्याऐवजी मी 25 गुणिले 25 लिहितो. 25 चा वर्ग घेण्याऐवजी मी काय केलं? 25 गुणिले 25 भागिले काय घेतो मी? ए बरोबर 20. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं रे, म्हणून मी गुणाकारामध्ये घेतलं. आता बघा इथे काय होईल? 4 पंचे नाही, 4 पंचे नाही, 5 न भाग द्यावा लागेल. 5 20 आणि 5 5 25. बरोबर, 5 20 आणि 5 5 25 होईल. आले किती बघा माझं? मग आले किती? 25 5 25 600 225 भागिले 4 आले. बरोबर. आता कॅल्क्युलेशन करा, काय होईल सांगा? 4 1 4, 4 त्रिकम काय तर चुकलं का? 5 20 आणि 5 5 25. एक तर तेच आहे. तृतीय अनुपात आपल्याला काढायचा आहे. बी वर्ग भागिले ए घ्यावं लागेल मला. बी वर्ग म्हणजे 25, 25 गुणिले 25. ओके, 5 25, 5 20 आणि 25 5, अरे 225 नाही येणार, 125 येणार. असं का करतो? ठीक आहे, 25 गुणिले 5 किती येईल? 125 भागिले काय करावं लागेल मला? 4. आता करा कॅल्क्युलेशन, काय होईल? 4 1 4, 4 त्रिकम 12, 4 1 4. उरलं किती सांगा? एक उरलं, पॉईंट त्याला 10 झाले. 4 2 8. परत काय झालं? 2 उरलं. 4 2 8 म्हटलं ना मी. ओके, 2 उरलं. 4 त्रिकम 12, 4 1 4, 31.4 पंचे 20 होईल. बरोबर. काय येईल? 31.25 याचा आन्सर येणार आहे. ओके, ऑप्शन 31.75, 31.25. ऑप्शन सी माझा काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. ओके, सिंपल आणि अगदी बेसिक प्रश्न आहे. खूप काय तर डोक्याला ताण द्यायचा नाही. ओके, चलो आता याचा नेक्स्ट आणखी एक क्वेश्चन बघू. अगदी बेसिक, बेसिक टू ऍडव्हान्स जायचं आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट मध्ये. काय सांगितलंय? ए वर्ग बी आणि 3 ए बी चे तिसरे प्रमाण काढायचे. मला सांगा एक्स बरोबर काय येईल? बी वर्ग भागिले ए. बी काय रे? हे आहे आणि ए हे आहे. बी वर्ग म्हणजे काय? 3 ए बी गुणुले 3 ए बी असं लिहितो मी. ठीक आहे, त्याचा वर्ग करत बसत नाही. भागाकारामध्ये काय येईल? ए वर्ग बी, ए वर्ग बी. ठीक आहे, मला सांगा कॅन्सल काय काय होईल? आता ए चा वर्ग आहे बरोबर, म्हणजे 2 वेळा आहे, तर इथलं एक एक कॅन्सल होईल आणि इथलं एक एक कॅन्सल होईल. आता इथे एकदा बी आहे तर एकच बी कॅन्सल होईल. काय शिल्लक राहिलं सांगा मला? शिल्लक काय राहिलं? तर 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि बी एक शिल्लक राहिले. बरोबर, म्हणजे एक्स बरोबर काय आलं माझं? 9 बी. सिंपल होतं, काही खूप अवघड नाही. बघितला ए बी आणि 9 बी याचं आन्सर येणार आहे. ओके,
समझ रहा है ना बेटा? समझ रहा है तो ठोको लाइक. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा. अगदी साधा, सरळ आणि तुम्हाला समजेल असाच प्रश्न. काय? जर 8 आणि 24 चे तिसरे प्रमाण ए आहे. काय म्हटलंय? 8 आणि 24 चे तिसरे प्रमाण ए आहे आणि 4 आणि 16 चे मध्य प्रमाण. ओके, 4 आणि 16 चे मध्य प्रमाण बी आहे. तर ए भागिले बी चे मूल्य किती आहे असं आपल्याला सांगायचं. त्याने पहिला काय सांगितले? ए काय आहे? तर हे तिसरे प्रमाण. कशाचे? 8 आणि 24 चे. म्हणजेच काय? सर, बी चा वर्ग 24 गुणिले 24 भागिले काय करणार मी? 8 करणार. कारण का? तिसरे प्रमाण म्हणजेच काय? बी वर्ग भागिले 24 गुणिले 24 भागिले 8. बरोबर? मग इथं काय करू शकतो आपण? जर डायरेक्ट भाग जातो 8 एके 8, 8 त्रिक 24. बरोबर? मग मला सांगा ए बरोबर किती मिळालं मला? ए बरोबर 24 त्रिक 72 मिळालं. बरोबर ना? इथं तर मला काय मिळालं सर? ए मिळालं. आता आपण बी कडे जाऊया. काय सांगितलंय? 4 आणि 16 चे मध्य प्रमाण बी आहे. बी काय रे? सर मध्य प्रमाण आहे. आणि मध्य प्रमाणचा अर्थ काय सर? करणी चिन्हात ए बी. करणी चिन्हात 4 गुणिले 16. करणी चिन्हात 4 गुणिले 16 म्हणजेच काय होईल? 16 चोक 64. करणी चिन्हात 64. बरोबर ना? म्हणजेच बी बरोबर किती मिळेल मला? 8 मिळेल. कारण करणी चिन्हात 64 म्हणजेच किती? सर 64 हा काय? 8 चा वर्ग आहे. आता मला काय मिळालं? ए पण मिळालं आणि बी पण मिळालं. ए पण मिळालं आणि बी पण मिळालं. काढायला काय सांगितलं रे? काढायला काय सांगितलंय? ए छेद बी. काढायला काय सांगितलंय? ए छेद बी. मग ए किती आहे माझं? तर 72 आहे आणि बी किती आहे? 8 आहे. म्हणजेच किती येईल? 9. 8 9 72 होईल. बरोबर ना? आन्सर काय येईल? 9. ऑप्शन सी माझा करेक्ट असणार आहे. ओके, खूप अवघड असं नाही. पण आपल्याला इथं तिसरे प्रमाण आणि मध्य प्रमाण या दोन्ही गोष्टी वापरायचे. तिसरे प्रमाणला काय करतो आपण? बी वर्ग भागिले ए आणि मध्य प्रमाणला काय करतो? करणी चिन्हात ए गुणले बी. क्लिअर आहे? चलो गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय प्रश्न आहे बघा. जर एस बी बरोबर 2:7 आहे आणि ए आणि बी चे तिसरे प्रमाण 343 आहे म्हटले त्यांनी. एस बी 2:7 दिले आणि ए आणि बी चे तिसरे प्रमाण 343 आहे. तर बी वजा ए चे मूल्य काय आहे? बी वजा ए चं मूल्य मला सांगायचं आहे. यासाठी मला बी चं आणि ए चं मूल्य माहित पाहिजे. तरच मी बी मधून ए वजा करेन. पण ते मूल्य काढायला त्यांनी काय दिले? बी ए आणि बी चं गुणोत्तर दिले 2:7. मग हे 2:7 जे गुणोत्तर आहे, इथं मला एककची व्हॅल्यू काढायला पाहिजे. म्हणजे एकाची व्हॅल्यू किती येते त्याच्यावर मी 2ची आणि 7ची व्हॅल्यू ठरवेन. आणि ती एकाची व्हॅल्यू काढण्यासाठी त्यांनी काय दिले? ए आणि बी चं तिसरं प्रमाण 343 आहे म्हणून सांगितलंय. म्हणजेच काय? 343 हे काय रे? तिसरं प्रमाण आहे. कुणाचं? एच आणि बी चं. मग घ्यायला पाहिजे काय मला? बी वर्ग भागिले ए. काय घ्यायला पाहिजे मला? बी वर्ग भागिले ए बरोबर 343 घ्यायला पाहिजे. आणि बी वर्ग भागिले ए म्हणजेच काय रे? 343 बरोबर बी किती आहे माझा? बी सर 7 आहे. म्हणजे बी वर्ग माझं 7 काय होईल? 49 होईल. बरोबर ना? आणि ए किती होईल माझा? ए काय इथं? 2 आहे. ए किती होईल माझा? 2 होईल. काय करतो? मी हे जे भागाकारात 2 आहे त्याने इकडे गुणतो. बरोबर ना? बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेत्रिक 6. 686 बरोबर किती मिळालं मला? 49 मिळालं. 686 बरोबर मला काय मिळालं? 49. मला एकाची व्हॅल्यू पाहिजे आहे कारण मला गुणोत्तरवरून ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची. बरोबर ना? मला एकाची व्हॅल्यू पाहिजे आहे. तर एकाची व्हॅल्यू किती होईल सांगा? एकची व्हॅल्यू किती होईल? तर 686 भागिले 49 होईल. बरोबर ना? सॉल्व करा. कितीनं भाग जातो बघा. 7 7 49. इथे कितीनं जाईल? 7 9 63. उरलं किती? 5 7 8
56. परत 7 भाग जातो का रे? परत जातो. 7 7 एके 7 उरलं 2 आणि 7 चोक 28. बरोबर ना? म्हणजे मला काय मिळालं? तर 1 ची व्हॅल्यू मला मिळाली 14. 1 ची व्हॅल्यू किती मिळाली मला? 14. मला काढायचं काय सांगा मग? बी वजा ए काढायचं. मला काढायचं काय? सर बी वजा ए. बी वजा ए बरोबर. सर बी किती आहे? बी किती आहे? 7 आहे. आणि ए किती आहे? 2 आहे. म्हणजेच काय? 7 वजा 2 बरोबर किती येईल? 5 येईल. पण 5 माझा फायनल आन्सर असणार आहे का रे? नाही. एकाची व्हॅल्यू सर किती आहे? 14 आहे. म्हणून माझी 5 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 5 वजा 5 गुणिले 14 बरोबर 14 पाची 70. हे माझं फायनल आन्सर असणार आहे. बी वजा ए चं जे मूल्य आहे ते मूल्य असणार आहे माझं सर ऑप्शन ए 70. 16 जानेवारी 2023 चा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न घेतलाय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हॅल्यू फाइंड करू शकता. म्हणजे जर ओरिजिनल किंमत दिली नसेल तर आपण एखाद्या प्रमाणावरून सुद्धा त्याची ओरिजिनल किंमत शोधू शकतो गुणोत्तरातली. ठीक आहे. त्या ओरिजिनल संख्या काय आहेत? त्या मुख्य संख्या काय आहेत? ते आपण शोधू शकतो आणि त्यातला फरक असू दे, त्यांची बेरीज असू दे, त्यांचा गुणाकार असू दे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. जर बेरीज सांगितली असती तर काय केलं असतं? 7 अधिक 2 तर 9 होतं. 9 गुणिले 14 करा. गुणाकार सांगितला असता तर 7 गुणिले 2 14. 14 गुणिले 14 करा. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकताय. काय प्रॉब्लेम आहे का? नाही सर. नो. तो चलो आगे. आता हा प्रश्न बघ. काय प्रश्न आहे रे? 32 आणि 48 यांचा तृतीयानुपाती आणि 4 आणि 18 यांचा तृतीयानुपाती यांचा अनुपात शोधायचा आहे मला. यांचं गुणोत्तर काढायचं आहे. कुणाचं? 32 48 चा तृतीयानुपाती आणि 4 आणि 18 यांचा तृतीयानुपाती यांचं मला गुणोत्तर पाहिजे आहे. काय करू शकतो मी? तर 32 आणि 48 चा तृतीयानुपाती काय होईल? तर सर 48 गुणिले 48 भागिले 32 बरोबर ना? बी चा वर्ग भागिले ए. आणि सेम कंडिशन गुणोत्तर काढायचं आहे ना मला, म्हणून मी तो गुणोत्तराचं चिन्ह देतो. गुणोत्तर कोणाचं? 4 आणि 18चं. तर सर 18चा वर्ग म्हणजेच काय? 18 गुणिले 18 भागिले 4. ओके. चला कॅल्क्युलेशन फक्त करा. तुम्हाला गुणोत्तर मिळून जाईल. काय होईल सांगा इथं? 8 चोक 8 नच देऊया ना? ठीक आहे. 8 चोक 32, 8 सन 48. 4 4 एके 4, 4 दुनी 8. 12 पंचे काय होईल? 60 होईल. 12 पंचे किती आले तर? 60 आलं. आता इकडली बाजू सॉल्व्ह करा. बे दुनी 4, बे नव्याने 18 आणि बे नव्याने 18. 90 90 काय होईल? सर 81 होईल. 90 90 काय झालं? 81 झालं. आता बघा कितीनं भाग जातो? कितीनं भाग जातो? 47. ओके 6 4 एके 4 चौकटीस 12 पंचे 60 आणि तिकडं किती होईल? बे दोन्ही 4 बे नव्याने 18 बे एक्के बे बे नव्याने 18 नव्वे नव्वे 81. ओके. काय सांगा आन्सर मला? 72. तेच म्हटलं मी काय चुकाले इथं 12 गुणिले 5 नाही रे 12 गुणिले 7 12 सण 72 होईल. ओके थोडस कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली. थोडीशी झाली समजून घ्या रे. कधी कधी मास्तर पण ना असं जास्त शिकवायला की चुकू शकतो. ओके. 12 सण 72 आणि इकडे 81 आला कितीनं भाग जाईल रे? 8 नव्वे सॉरी 9 8 72 आणि 90 90 81. काय आलं गुणोत्तर? 8 9 आलं. ऑप्शन सी माझा करेक्ट असणार आहे. ओके. क्लिअर? इतक्या सोप्या पद्धतीने हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 2025 ला याच वर्षी आलेला क्वेश्चन आहे. ओके. हे सगळे एक्झाम्पल झाले तुमचे कशाचे? थर्ड प्रोपोर्शनचे. आता लास्ट टाईप तुमची प्रपोर्शनच्या बाबतीत. मी तिसरी टाईप तुम्हाला तिसरी कन्सेप्ट शिकवली होती कुठली? चतुर्थ अनुपात. ठीक आहे. किंवा चतुर्थ प्रमाण म्हणा. यालाच तुम्ही फोर्थ प्रपोर्शन पण म्हणताय. फोर्थ प्रपोर्शन पण म्हणताय. आणि यालाच तुम्ही चतुर्थ अनुपात पण म्हणताय. हिंदीमध्ये यालाच काय म्हणताय तुम्ही? चतुर्थ
अनुपात पण म्हणताय हिंदीमध्ये. आता याचा तुम्हाला मी काय दिलं होतं रे, याचं काय दिलं होतं फॉर्म्युला. काय फॉर्म्युला असतो चतुर्थानुपातचा, काय असतो सर, बी गुणिले सी भागिले ए, बरोबर ना. सुरुवातीला फॉर्म्युला सांगितलेला, याचाच वापर करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता यातलं एक्झाम्पल नंबर 1 बघा. काय एक्झाम्पल, 20, 24 आणि 30 यांसाठी चतुर्थ अनुपाती शोधा, म्हणजे याचा चौथा अनुपात मला शोधायचा आहे. मग चतुर्थ अनुपात बरोबर काय असतं रे, तर सर असतं ते, लिहूया आपण, बी सी भागिले ए. मग याच्यात काय म्हणणार मी, याला ए म्हणणार, याला बी म्हणणार, याला सी म्हणणार. जो क्रम आहे त्या क्रमानंच द्यायचे. आता बी गुणले सी घ्यायचंय मला, म्हणजे 24 गुणले 30 घ्यायचंय मला, आणि भागिले खाली 20 घ्यायचंय, बरोबर. भागिले काय घ्यायचंय, 20 घ्यायचंय. सॉल्व करा, कितीनं जाईल, 4 पंचे 20, 4 सन 24, 5 एके 5, 5 सक 30, बरोबर ना. म्हणजेच किती राहील माझं, 6 36. ऑप्शन 36 आहे का, ऑप्शन सी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. चतुर्थ अनुपात इतकं सोपं आहे, काही जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त काय या टॉपिक मध्ये मध्य अनुपात एवढं जरा जास्त प्रॅक्टिस करा, कारण कारण त्याच्यावर फिरवून फिरवून क्वेश्चन विचारले जातात. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. थोडासा वेगळा प्रश्न ऍड केलाय बहुतेक. काय विचारले, खालीलपैकी कोणती संख्या दिलेल्या समीकरणात x च्या जागी येईल. x ची व्हॅल्यू काढायची आहे मला. आता इथं जर लक्षात घेतला, x आहे, 3 पद आहेत, म्हणजे मला चतुर्थ अनुपातीच काढायचे. पण समजा तुम्हाला x कुठं पण आला आणि असं 4 पद दिली असतील, काय काय दिले त्यांनी, 0.3, 4.8 आणि पुढे त्यांनी दिलंय 0.2 आणि एक्स. मला आता इथे एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. मी तुम्हाला सांगितलं, आता एक्स इथं कुठं पण येऊ दे, काय करायचं, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार, बरोबर ना. म्हणजे काय होणार, काय होणार, 0.3 गुणिले एक्स बरोबर काय होईल, 4.8 गुणिले 0.2 होईल, बरोबर ना. मग एक्स बरोबर किती येईल सांगा मला, 4.8 गुणिले 2 काय होईल, 9.6 होईल. भागाकारामध्ये हे 0.3 इकडे येईल, 0.3 इकडे येईल. किती न भाग जातो, 3 एक 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6, बरोबर. किती न भाग जातो सांगा मला. इथं पॉइंटला हा पॉइंट कॅन्सल झाला, डायरेक्ट भाग द्या आता. 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि इथं किती आहे, 2 आहे, आणि इथं 0.2 आहे ना, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह केला तरी चालतं, पण इथं 96 च्या जागी 0.96 यायला पाहिजे. ओके, मग 9.6 येईल, इथं 0.96 येईल. ठीक आहे. मग एक्स बरोबर किती येईल सांगा, 3.2. ओके ना, 3.2. पॉइंटला पॉइंट इथं पण कॅन्सल होईल, इथं पण 96 होईल. ठीक आहे, 3.2 आहे का ऑप्शन मध्ये. ओके, ऑप्शन सी माझं काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ओके, समजलं. पॉइंट मध्ये आले की थोडस कन्फ्युज होतं, पण तसं होऊ नका. ऑप्शन वरून तुम्ही तुमच्या फायनल आन्सरला पोहोचू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता हा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे, 3 5 बरोबर एक्सास 75, तर एक्स चे मूल्य किती. काय सांगितलंय रे, 3 5 आणि इथं बरोबर दिले एक्सास 75, तर एक्स चं मूल्य किती. असं जर दिलं तर डायरेक्ट काय करायचं माहितीये का, 3/5 बरोबर x/75 करा. 1/75 करा, कारण मध्ये बरोबर दिले ना, तर आपण डायरेक्ट बरोबर ठेवू शकतो, समप्रमाणात आहेत ते. बरोबर आहे म्हणजे काय, ते समप्रमाणात आहेत. तर बघा, 5 एके 5, 5 एके 5, 5 वजा 25, बरोबर. मग एक्स बरोबर किती येईल माझं, 15 गुणिले 3, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, सॉरी, ऑप्शन सी माझा करेक्ट असणार आहे. थोडस थंडी जास्त असते इकडे राधानगरीत, त्याच्यामुळं सर्दी लगेच होते. ओके, एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली, 45. सगळ्यात सोपं ही चतुर्थ प्रमाण आहे,
त्याची मोठ शेवटला ठेवले. ना तुम्ही काय करता माहिती आहे, सोपं सोपं बघताय आणि अवघड बघून पळून जाताय. असं करून चालत नाही बाबा. ठीक आहे, आपल्याला काय व्हायचंय, फौजी व्हायचंय. सोप्या सोप्या टास्कला गेलं आणि शत्रू आल्यावर पळून गेल्यावर चालेल का? नाही. तर सोपे सोपे एक्झाम्पल्सच्या पहिला अवघड एक्झाम्पल्स पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडीशी अवघड एक्झाम्पल मी सुरुवातीलाच घेतली होती. आता हा प्रश्न बघा. एका समानुपातात प्रथम, द्वितीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या संख्या अनुक्रमे 31, 12 आणि 156 आहेत. तर तृतीय संख्या मला काढायची आहे. आता समानुपात कसा असतो रे? एस बी आणि सीस डी. त्यांनी काय सांगितलंय? प्रथम, तृतीय आणि चतुर्थ दिले त्यांनी, तिसरं द्यायला नाही. प्रथम काय? तर सर 31 आहे. दुसरं काय आहे? सर 12 आहे. तिसरं मला काढायचं आहे. तिसऱ्याला मी एक्स म्हणतो सध्या. ठीक आहे. आणि चौथं काय आहे रे? चौथं आहे 156. तर मला हे एक्स शोधायचं आहे. काय करणार मी? इन दोनों का और इन दोनों का शादी करूंगा. ठीक आहे. या दोघांचं काय करू? लग्न लावून देऊ आपण, एकत्र करू त्यांना. कसं करणार? तर 12 गुणिले एक्स काय होईल? 12x बरोबर 31 गुणिले 156. 31 गुणिले 156 किती येईल सांगा मला? 31 गुणिले 156 करा. 156 इंटू 31 क्या हो जाएगा ये? इथं तर 156 आहे असं घेतो. 1 न गुणल्यानंतर आता 3 न गुणा. 3 संग 18, 3 5 15 अधिक 1 16, 3 1 3 अधिक 1 4. किती आलं सांगा मला? 6, 8 अधिक 5 13, 6 अधिक 2 8 आणि 4 48 36 येईल. बरोबर. मी एक्स बरोबर किती होईल सांगा? 48 36 भागिले 12 होईल. भागिले काय होईल? 12 होईल. मग भाग द्या. 12 1 12, 12 चोक 48. कुठलं घेतलं? 3 भाग जात नाही म्हणून 0 घेतला. 12 त्रिक 36 किती येईल? एक्स बरोबर 403. एक्स येईल माझं 403. क्लिअर आहे? खूप सोपं असतं चतुर्थ प्रपोर्शन. ठीक आहे. चौथा अनुपात, चौथं प्रमाण खूप सोपं आहे. चला, आता हा प्रश्न बघा. थोडं थोडं आपण पुढे जाऊया, ऍडव्हान्स घेऊया. काय? 7, 5 आणि 3च्या चौथ्या प्रमाणात 7 आणि 13च्या तिसऱ्या प्रमाणातील गुणोत्तर आहे. ठीक आहे. काय काढायचंय मला? 7, 5 आणि 3 च्या चौथ्या प्रमाणासोबत 7 आणि 13च्या तिसऱ्या प्रमाणाचं गुणोत्तर हवंय मला. मग सगळ्यात पहिला सांगा मला, चौथं प्रमाण एक्स जर काढायचं असेल तर बी गुणिले सी भागिले ए घ्यावं लागेल. आणि तिसरं प्रमाण जर मला एक्स काढायचं असेल तर बी वर्ग भागिले ए घ्यावं लागेल. बरोबर ना? मग मला सांगा, बी गुणिले सी म्हणजेच काय? हे बी, हे सी आणि हे ए आहे ना. मग बी गुणिले सी काय होईल? बी गुणिले सी 5 त्रिकम 15 भागिले ए काय? 7 आहे. आणि इथं बी वर्ग वजा ए काय होईल? बी वर्ग भागिले ए. बी वर्ग काय सर? 13 आहे ना. मग 13चा वर्ग किती येतो? 169 भागिले 7. आता मला काय करायचं आहे? या दोघांचं गुणोत्तर पाहिजे ना. या दोघांचं काय पाहिजे आहे? गुणोत्तर. म्हणजे 15/7 आणि 169/7 या दोघांचं मला गुणोत्तर पाहिजे आहे. काय होईल सांगा? 7 ला 7 कॅन्सल होईल. सर 15 सर 169 मला काय मिळेल? गुणोत्तर मिळेल. ऑप्शन आहे का? ऑप्शन ए. समजलं? फोर्थ प्रपोर्शन वर बऱ्यापैकी सगळे सोपे एक्झाम्पल्स आहेत. खूप काय अवघड विचारलं जात नाही. आणि याच्यानंतर हा क्वेश्चन. ओके, थोडासा ऍडव्हान्स जाऊया की आता 2025 ला आलं ना. 2025 ला सांगितलेलं मी तुम्हाला की बाबा प्रमाणवर 2025 ला खूप चांगले क्वेश्चन आलेले आहेत. आणि त्यातलाच हा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा? ए, सी आणि बी सी यांचा चतुर्थ समप्रमाण डी आहे. काय सांगितलंय? डी. डी बरोबर काय? चतुर्थ समप्रमाण आहे. म्हणजे काय? ए गुणिले बी भागिले सी. अरे असं कुठं असतं वय? चतुर्थ समप्रमाण म्हणजे काय रे? चतुर्थ समप्रमाण म्हणजे बी गुणिले सी भागिले काय येणार? ए येणार. मला सांगा,
ए हे आहे, बी हे आहे आणि सी हे आहे. बरोबर. म्हणजे डी बरोबर काय येईल? बी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? बीसी दिले. बीसी दिले गुणले सी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी? सॉरी, सी ची व्हॅल्यू बीसी दिली आणि बी ची व्हॅल्यू काय दिली? सी दिली भागिले ए ची व्हॅल्यू काय? ए आहे. मग डी बरोबर काय येईल रे? डी बरोबर काय येईल? बी सी चा वर्ग भागिले ए. हे तर मला मिळालं पहिलं. हे तर मला मिळालं पहिलं. आता आपण दुसऱ्याकडे जाऊया का? दुसरं काय आहे बघा. बी सी चा वर्ग भागिले ए, ए डी भागिले सी आणि सी यांचं चतुर्थ प्रमाण काढायचं आहे मला. मला आता फोर्थ प्रोपोर्शन काढायचं आहे, म्हणजे चतुर्थ प्रमाण काढायचं आहे. कुणाकुणाचं? याला मी ए मानेन, याला मी बी मानेन आणि याला सी मानेन. मग बी सी बरोबर. बी काय? एडी भागिले सी आहे गुणले सी आहे आणि भागिले ए काय? बी सी चा वर्ग भागिले ए आहे. आता इथं बघा, ए डी भागिले सी गुणले सी भागाकारामध्ये बीसी चा वर्ग भागिले ए आहे ना. बीसी चा वर्ग भागिले ए बरोबर किती मिळाले रे मला इथं? डी मिळाले. म्हटल्यावर डी मी इथं लिहू शकतो का? डी मी इथं लिहू शकतो का? लिहू शकतो सर. आणि इथं डी जर तुम्ही लिहिला तर या सी ला सर हे सी कॅन्सल होईल आणि या डी ला सर हे डी कॅन्सल होईल. बरोबर. आणि फायनल आन्सर तुम्हाला मिळेल ए. फायनल आन्सर काय मिळेल? ए. ऑप्शन सी इज द राईट. क्लिअर? समजलं सगळ्यांना? ओके. आता बघ, इथं तुमचा चतुर्थ प्रमाण हा टॉपिक कव्हर होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हा एक क्वेश्चन मी होमवर्क साठी द्यालोय. का द्यालोय माहित आहे? कारण का अशा टाईपचा आपण तृतीय प्रमाण मधला एक क्वेश्चन आज सॉल्व्ह केलाय. तर त्याच बुद्धीचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे? हा क्वेश्चन सुद्धा जो चतुर्प्रमाणचा आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तो क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करू शकला तर मग तुमचं चतुर्प्रमाण कव्हर झालंय असं मान्य करा, नाहीतर मग परत बघा. ओके, चालेल. चला, आता या टॉपिकची लास्ट टाईप नंबर 4. आता टाईप नंबर 4 ना, ही एक स्पेशल टाईप आहे. आता आपण तर 3 केस बघितल्या, त्या 3 केस सोडून हे एक स्पेशल टाईप आहे, सेपरेट टाईप आहे. तर या टाईप मध्ये कसे प्रश्न असतात बघा. एक क्वेश्चन घेऊनच दाखवतो तुम्हाला. कसा प्रश्न आहे की 7, 9, 11 आणि 15 ह्या ज्या 4 संख्या आहेत, ह्या ज्या 4 संख्या आहेत, या समान संख्या वजा केल्यास, या चारही संख्यांमधून समान संख्या जर वजा केल्या तर परिणामी संख्या प्रमाणानुसार असतात असं सांगितलंय. तर ती वजा केलेली संख्या मला सांगायची. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय? जी 7, 9, 11 आणि 15 जे आहेत, या चारी मधून एक समान संख्या वजा केली. म्हणजे यातून पण वजा ए केलं, यातून पण वजा ए केलं, यातून पण वजा ए केलं आणि यातून पण वजा ए जर केलं तर त्या चारी संख्या ज्या आहेत ना त्या प्रमाणात येतात. प्रमाणात येतात याचा अर्थ काय? सर 7 वजा ए भागिले 9 वजा ए बरोबर 11 वजा ए भागिले 15 वजा ए मिळतं असं ते म्हणतात. असं कोण म्हणतंय? ते म्हणतात. आणि आपल्याला काय सांगायचं? ही जी ए वजा केलंय ना, ह्या वजा ए ची किंवा या ए ची मला किंमत काढायची आहे. ती वजा केलेली संख्या म्हणजेच काय? ए. त्याची मला किंमत काढायची आहे. असा जर प्रश्न आला तर नेहमी लक्षात ठेवायचं. काय करायचं बघा. सिंपल. सुरुवातीला या 7 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे सांगा. 7 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे रे? तर 4 चा फरक आहे. आता या 9 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे? 6 चा फरक आहे. आता हे 4 आणि 6 चा फरक जो आहे, हा 4 आणि 6 चा जो फरक आहे 4/6, हे एक मी गुणोत्तर लिहिलं. आणि याच्या बरोबर एक तर इकडले घ्यायचं किंवा इकडले घ्यायचं. फॉर एक्झाम्पल मी काय घेतो? 7 वजा ए आणि 9 वजा ए घेतो.
हे बरोबर मध्ये ठेवायचं. एकदा बरोबर मध्ये ठेवला ना तर यांचा करायचा त्रिकस गुणाकार. पण त्रिकस गुणाकार करण्याआधी काय करतो मी, इथं बेदोनी 4 आणि बेत्रिक 6 करतो. ठीक आहे, भाग जातो म्हणून. आता 7 वजा 1 चा 3 सोबत गुणाकार करा, काय होईल? 7 त्रिक 21. किती मिळेल? 7 त्रिक 21 वजा 3a, बरोबर ना? वजा a गुणिले 3 काय होईल? 3a. बरोबर. आता काय करायचं, या 2चा 9 वजा a सोबत गुणाकार करा. 9 दुनी 18 वजा 2a. बरोबर ना? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढे बघा, काय मिळालं मला? 21 वजा 3a बरोबर 18 वजा 2a. आता हे जे 3a आहे ना, वजा 3a, ते मी या बाजूला घालवतो. ठीक आहे. आणि हे जे अधिक 18 आहे ना, ते मी या बाजूला घालवतो. ठीक आहे, समजलं काय केलं मी? 3a तिकडे घालवणार आहे आणि 18 इकडे घेणार. बरोबर ना? म्हणजे 21 जे अधिक 18 आहे ते या बाजूला काय होईल रे? तर वजा 18 होईल. बरोबर. काय करतो मी, जे वजा 3 आहे ते त्या बाजूला काय होईल रे? तर अधिक 3 आणि शिल्लक आपलं तिकडे वजा 2 आहे. बरोबर ना? मग काय होईल सांगा, 21 वजा 18 किती येईल? 3. बरोबर. 3a वजा 2a काय मिळेल? 1. आणि a ही काय झाली माझी संख्या झाली जी वजा केल्या. तर कोणती संख्या वजा केल्या रे? ऑप्शन ए. कुठले आहे? ऑप्शन ए 3 ही संख्या वजा केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चल नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, खालीलपैकी कोणती संख्या 9, 16, 13 आणि 23 या प्रत्येक संख्येत जोडली असता परिणामी संख्या समानुपातात येतील असं म्हटले. ठीक आहे, म्हणजे त्याच पद्धतीने केलं. काय सांगितले त्यांनी? 9/16 मध्ये कोणती संख्या जोडली, म्हणजे याच्यात पण ए जोडतो, याच्यात पण ए जोडतो. आणि नेक्स्ट काय, 13 आणि 23 मध्ये, म्हणजे 13/23 मध्ये पण मी ए जोडलं तर ते काय म्हणतात, त्या समानुपातात येतात. 13/23 मध्ये पण मी ए जोडलं तर त्या समानुपातात येतात. तर ए ची किंमत काढायची. सिंपल मगाशी सांगितले त्या पद्धतीने करा. 9 आणि 13 मध्ये कितीचा गॅप आहे सर? 4चा. बरोबर. 16 आणि 23 मध्ये कितीचा गॅप आहे सर? 7चा. कितीचा? 7चा. तर मी इथे काय करणार आहे, तर मी इथं सर 9 अधिक ए भागिले 16 अधिक ए बरोबर किती ठेवणार? 4/7. किती मिळेल मग मला? 7×9 63. 7×9 ओके, 7×9 63 वजा 7 ए. बरोबर. काय करेन मी? 16×2 = 32, 48 वजा 4 ए. वजा होणार काय रे? नाही, आता अधिक होणार. कारण का? इथं अधिक चिन्ह आहे. बरोबर, अधिक होणार. मग काय करतो मी, या अधिक 7 ए आहे असं ठेवतो. तिकडलं अधिक 4 ए इकडे काय होईल? वजा 4 ए होईल. आणि हे काही चुकलं नाही ना रे? 48 7 ए ओके. 9, 16, 13, 23. 9 आणि 13 मध्ये 4चा गॅप आहे. 16 आणि 23 मध्ये 7चा गॅप आहे. ओके. 7×9 63 अधिक 7 ए 16×4 ओ, इधर 48 कसं काय लिहिलं? 16×4 64 होईल. बरोबर. आता काय करतो मी, हे 64 आहे असं ठेवतो. हे जे अधिक आहे ना ते इकडं वजा 64 करतो. काय करतो? सॉरी, वजा 63 करतो. मग मला सांगा, 7 ए वजा 4 ए किती येईल? 3 ए. बरोबर किती येईल? 64 वजा 63 सर 1 येईल. मग ए बरोबर किती येईल सांगा? जे गुणाकारात 3 आहे ते तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे 1/3 होतो. ए ची व्हॅल्यू काय होणार आहे? 1/3. म्हणजे या प्रत्येक संख्येमध्ये 1/3 ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? त्या संख्या समप्रमाणात येणार आहेत. ओके. बघा, 13 फेब्रुवारी 2025 चा शिफ्ट 3 चा पेपर आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, या वर्षी आलेला क्वेश्चन आहे, अगदी अपडेटेड आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन असे क्वेश्चन हँडल करा. आणि आजच्या लेक्चरचा एक लास्ट क्वेश्चन घेतो. पण हा क्वेश्चन घेण्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे, चलो आता बघा,
55, 50, 23 आणि 22 मधून प्रत्येकी x वजा केले तेव्हा परिणामी त्या संख्या क्रमाने समानुपातात येतात म्हणजे समप्रमाणात येतात. तर 3, 7 आणि x चा चतुर्थानुपाती किती आहे? सगळ्यात पहिला मला x ची किंमत काढायची आहे आणि ती x ची किंमत काढल्यानंतर 3, 7 आणि x चा मला चतुर्थ अनुपाती म्हणजे चतुर्थ प्रमाण काय आहे हे सांगायचं. पहिला तर आपण किंमत काढूया. काय होईल? सर 50 नाही 55 आहे ना पहिला. 55 मधून पण x वजा करायला लागेल. 50 मधून पण x वजा करायला लागेल आणि हे प्रमाणातील कुणाच्या? तर 23 वजा x च्या आणि 22 वजा x च्या. 22 वजा x च्या. तर या दोघांमध्ये अंतर कितीचं आहे सांगा? तर 55 आणि 23 मध्ये सर कितीचं अंतर आहे? 55 अधिक 23 7 आणि 5 12. ओके. इथं 28 आहे. इथं 28 आहे आणि इथं 32 आहे. 32 आहे ना रे? इथं 32. ओके. मग मी काय करणार? त्यातली 23 वजा 1 आता ठेवतो. ठीक आहे. तुम्ही म्हणणार सर मगापासून इकडलंच काय ठेवता? इकडलं ठेवून दाखवा. तर 23 वजा 1 भागिले 22 वजा 1 बरोबर काय ठेवतो? 32 भागिले 28 ठेवतो. ओके. आता बघा काय होईल? 4 सत्ते 28 आणि 4 8 32. काय करूया? त्रिकस गुणाकार करा यांचा. ओके. 7 गुणिले 23 करा. 7 त्रिक 21 7 दुनी 14 अधिक 2 16 161 वजा 7x बरोबर 8 गुणिले 22 8 दुनी 16 8 दुनी 16 17 18 होईल ना? 8 दुनी 16 आजच्याला 1 जाईल. 8 दुनी 16 अधिक 1 17 होईल. 176 वजा 8x बरोबर ना? आता काय होईल? हे 7x आहे असं ठेवतो. वजा 8x ला इकडे घेतो. अधिक 8x वजा 7x. ओके. बरोबर काय होईल? 176 वजा 161 वजा 161 किती मिळेल सांगा मग मला? 8x वजा 7x काय मिळेल? x बरोबर 176 वजा 161 किती मिळालं? 15. x ची किंमत मला आली किती? 15. आता पुढचा क्वेश्चन बघा. 3, 7 आणि x चा म्हणजे 15चा मला चतुर्थ अनुपाती काढायचा आहे. मला काय काढायचं आहे? चतुर्थ प्रमाण काढायचंय. कुणाचं? 3, 7 आणि 15चं. तर 3 a असेल, 7 b असेल आणि 15 c असेल. b गुणिले c भागिले a. आपल्याला माहित आहे आता चतुर्थ प्रमाण काढायचं असेल तर b गुणिले c भागिले a घ्यावं लागतं. b किती आहे रे? 7 गुणिले c किती आहे रे? 15 भागिले a किती आहे रे? 3. 3 एके 3 3 5 15 आणि 5 7 35. तर चतुर्थ प्रमाण असणार आहे आपलं सर 35. काय असणार आहे? 35. तर अशा तऱ्हेने आपला प्रमाण हा टॉपिक पूर्णपणे वन शॉट मध्ये इथं एंड होतो. अगदी बेसिक पासून सगळ्या ऍडव्हान्स कन्सेप्ट सगळ्या टाइप्स तुम्हाला या टॉपिक मध्ये घेतलेल्या आहेत. फक्त इतकं करून गेला तरी प्रमाण मधला तुमचा कोणताही क्वेश्चन चुकणार नाही. आणि यानंतर तुमच्यासाठी आणखी एक गोष्ट काय करतोय मी या टॉपिकची. ठीक आहे. या टॉपिकची तुम्हाला प्रॅक्टिस शीट देतोय. ती प्रॅक्टिस शीट तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह करायचीच आहे. पण त्या प्रॅक्टिस शीटचं तुम्हाला सोल्युशन पण मी देतोय. ठीक आहे. पीडीएफ येईल, वर क्वेश्चन्स असतील आणि खाली त्याचे सगळे सोल्युशन असतील. म्हणजे जिथं तुम्हाला एखादा क्वेश्चन अवघड वाटतो तर तिथं तुम्ही सोल्युशन बघून ते सॉल्व्ह करू शकताय. पण पहिला स्वतः सॉल्व्ह करायची क्वेश्चन. जर ट्राय करून सॉल्व्ह झाला नाही तर सोल्युशनला जायचं. ठीक आहे. आणि हे सगळं आपल्या कुठं मिळते तुम्हाला? अर्जुना 2.0 बॅच मध्ये. ठीक आहे. तर जे फ्री मध्ये लेक्चर बघताय आता आजचं लेक्चर मी फ्री मध्ये पण सगळ्यांना ऍड केलं होतं. जर तुम्हाला पूर्ण या लेवलचा कंटेंट, अपडेटेड कंटेंट मॅथचा, रिझनिंगचा आणि त्यासोबत जीके चे, जीएस चे मराठीमधून अपडेटेड क्वेश्चन्स वगैरे हवे असतील तर ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत आपल्या अर्जुना 2.0 बॅच मध्ये. ओके. तर तुम्ही ऍप मधून बॅच जॉईन करू शकता. अजूनही ती 299 आहे. काही दिवसांनी ती वाढेल. ज्यांना जॉईन करायचंय ते जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि बाकीच्यांच्यासाठी काय मग फ्री मध्ये युट्यूबवर चालूच आहे. तुम्ही काय करू शकता तर आपल्या लेक्चरची पीडीएफ तर टेलिग्रामवर तुम्हाला मिळणारच आहे.
स्टडी कट्टा ऍप डाउनलोड करा, जिथं तुम्हाला फ्री मॉक टेस्ट आहे, तसंच पेड कोर्सेस आहेत. या पेड कोर्सेस मध्ये अर्जुना 2.0 म्हणून आपला एसएससी जीडीचा पूर्ण कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मटेरियल मिळणार आहे मराठीमध्ये. काही टेन्शन घ्यायचं नाही. तितकं केला की इनफ आहे. ओके. आणि या दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ओके. देन आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. परत भेटू पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड नाईट. जय हिंद.